नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण आहे ना कर्नाटकमधील हंपी येथे आहे आणि हंपीपासूनच थोडे दूर असलेल्या आपण अंजनेयंद्री म्हणजे अंजनेयंद्री हिल्स याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। तर मंडळी, आता आपण वरती चाललोय। तुम्ही बघू शकता वरती जाण्यासाठी ना दोन्ही बाजूने ना जाळे आहे आणि इकडच्या साईडने बघू शकता बाहेर अशी म्हणजे भरपूर सारी झाडी आहे, भरपूर सारा जंगल टाईप आहे। इकडच्या साईडने पण भरपूर सारा जंगल टाईप आहे आणि आपण आता इकडच्या साईडने आता मध्ये चाललोय। तर वरती जाऊया आणि आपण रस्त्यात बघूया काय काय मिळतं आपल्याला बघण्यासाठी। आणि वरती गेल्यावरती श्री हनुमान महाराज यांचं आपण दर्शन घेऊया। तर मंडळी, आता आपण थोडंसं रेस्ट करतोय, म्हणजे थोडंसं वरती आलोय, थोडंसं थकलोय, जास्त वरती नाही आलो पण थोडंसं जागेची उंच असल्यामुळे ना थोडंसं थकलोय। आणि ठिकठिकाणी तुम्ही बघू शकता या साईडचे त्यांनी म्हणजे टेबल केले बसायला, मस्तपैकी इथं बसलोय। आता थोडीशी म्हणजे हवा पण थंडगार आहे, आजूबाजूला भरपूर सारे झाड आहे, थोडंसं इथं बसलोय आणि निवांत मस्तपैकी वाटतं। थोडं हवाशीर बसल्यावर ना थोडीशी मज्जा येते बरं का। आपण आता इकडच्या साईडने या साईडने आपण इकडच्या साईडने आलो होतो, आपल्याला इकडच्या साईडने वरती जायचंय। तुम्ही बघू शकता समोर तिकडच्या साईडने आपल्याला वरती जायचंय आणि आता आपण थोड्या वेळ इथं बसूया, थोडी रेस्ट करूया आणि परत थोड्या वेळ वरती जाऊया। तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण एंट्री करतो ना, एंट्रीच्या तिथंच आहे ना म्हणजे मस्तपैकी चप्पल स्टँड आहे आणि त्यानंतर पाय धुण्याची जागा आहे। चप्पल स्टँड चप्पल वगैरे काढायची, नंतर पाय वगैरे धुवायचे आणि दर्शनाला सुरुवात करायची। आणि थोडंसं पुढे आलं मंडळी म्हणजे 2 पाऊल पुढे आले की मस्तपैकी ना श्रीरामांची भव्य दिव्य मूर्त तुम्हाला असे तिथं दिसेल, तिचं दर्शन घ्यायचं आणि अंजनेरी हिल्सला चढण्याला सुरुवात करायची। तर आता म्हणजे आपण मध्यावरती आलोय थोड्याशा आणि तुम्ही बघू शकता आता इकडच्या साईडनी ना खाली नजारा कसा दिसतो बघा, किती सुंदर वरचे ते डोंगर आणि आजूबाजूनी तो रस्ता, त्या रस्त्याच्या आजूबाजूनी ती नारळाची झाडी, काय सुंदर येथील सीन दिसतोय। आणि तुम्ही तिकडच्या साईडने बघू शकता, तिकडच्या साईडने जी नदी दिसते ना मंडळी, ती आहे तुंगभद्रा नदी। इथून तुम्हाला दिसते का मला माहित नाही, पण तुम्ही बघू शकता नॉर्मल तरी तुम्हाला माझ्या मते थोडी दिसतच असेल ती नदी आहे। आणि ही नदी पण या मंदिरापासून थोड्याच दूरवरच्या अंतरावरून जाते। तर आता आपण पुढे जाऊया, चला। मंडळी, तुम्ही बघू शकता या साईडने आपण इकडच्या साईडने वरती येतो, इकडनं आलं की इकडं आहे या साईडने प्रवेशद्वार, इकडनं गेलं की हे आहे हनुमानजींचं मेन मंदिर। इथे येऊन तुम्ही ना इकडच्या साईडने दर्शन करू शकता आणि हा जो स्टीलचा दरवाजा उघडा आहे, स्टेनलेस स्टीलचा, या इकडच्या दरवाज्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता। आणि त्यानंतर बाहेर आल्यावरती तुम्ही बघू शकता येथील जो परिसर आहे तो किती निसर्गरम्य आणि आजूबाजूनी पण भरपूर सारे पर्यटक इथे बसलेले, हनुमानजींचं दर्शन घेतलंय, बाहेर बसून मस्तपैकी थंड हवा चालली, थंड हवेची मज्जा घेत आहे। आणि हवा पण एकदम म्हणजे हवेत पण इतका थंडावा आहे ना काही इथून निघूशी वाटत नाही। आणि मस्तपैकी तुम्ही बघू शकता वानर सेना पण भरपूर आहे, फक्त त्यांना काही करायचं नाही, ते आपल्याला काही करत नाही, त्यांचे ते खेळता, तुम्ही खायला दिलं तर ते खाता, नाही तर त्यांचे ते खेळत असतात। आपण स्वतःहून त्यांना ना आपण कसं म्हणतो काही बोट लावायचं नाही, तसं त्यांना बोट लावायचं नाही, नाहीतर मग ते मागं लागतं बरं का जोरात सारे। तर मस्तपैकी इथून परिसर आहे। तर मंडळी, मंदिरामध्ये ना मोबाईल वगैरे काही अलाउड नाही, फोटोशूट वगैरे व्हिडिओ कॉलिंग काही अलाउड नाही, त्यामुळे मध्ये आपण काही शूटिंग घेऊ शकत नाही। पण तुम्ही बाहेरच्या साईडने बघू शकता असं इकडे हनुमानाचं मंदिर आहे मस्तपैकी, श्री हनुमान महाराज की जय। मंडळी, तुम्ही बघू शकता इकडच्या साईडने हनुमानजींचं मंदिर, इथं भरपूर सारे पर्यटक इथे बसलेले आणि तुम्ही इकडच्या साईडने ना तुम्ही इकडच्या साईडने बघू शकता इकडे मस्तपैकी इकडे भोजनालय, म्हणजे तुम्ही या साईडने बघू शकता इकडे प्रसाद वाटप होते, प्रसादालय इकडे म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे इथे सर्व। तुम्ही इथे येऊन ना या प्रसादालयाचा पण ना आनंद घेऊ शकतात, भरपूर म्हणजे इथे फूड आहे ना टेस्टी असतं। आता मी याआधी ना आम्ही तिकडं वालीश्वरी गुफा गेलो होतो ना, तिकडे पण प्रसादालय होतं, तिकडे पण भरपूर सुंदर आहे ना म्हणजे प्रसादालय होतं आणि त्यात पण एकदम टेस्टी फूड तिथं पण होतं आणि तिथं पण एकदम पोटभर जेवण केलं। आणि तुम्ही इकडे आले ना, इकडे पण प्रसादालय, इकडे पण नक्कीच या प्रसादालयाचा ना आनंद घ्या। मंडळी तुम्ही इकडे आले का तुम्ही वरती म्हणजे तुम्ही इकडच्या बघू शकता इकडे पिण्याच्या पाण्याची जागा पण आहे
इथे ड्रिंकिंग वॉटर म्हणून बोर्ड पण लावला, इथं पिण्याची पाण्याची जागा आहे. मंडळी तुम्ही बघू शकता इकडच्या साईडनी मंदिर आहे आणि इकडनं या साईडने इकडे यायला तुम्ही बघू शकता हा रस्ता इकडच्या साईडनी, इकडनं रस्ता आला या साईडनी पण आहे ना मस्तपैकी मोठमोठे दगड आहेत आणि तिथला पण आहे ना परिसर ना खूपच सुंदर आहे, मस्तपैकी गारगार एकदम छान हवा आहे ती. आणि इथे पण आहे ना फोटोशूट एकदम मस्त सुंदर सुंदर आहे. आणि या साईडनी पण ना मस्तपैकी जाळी वगैरे लावली ना, त्यामुळे थोडंसं सेफ्टी येतं, त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि तुम्ही बघू शकता, तुम्ही पण इकडे आले ना मस्तपैकी इकडे या साईडने फोटोशूट करा, अतिशय सुंदर फोटोशूट येतात, भरपूर तुम्हाला मजा येईल म्हणजे. तर मंडळी मी नक्कीच आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक पण करा. पुन्हा भेटूया आणखी काही नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.